राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत सरकार प्रति हेक्टरी 5,000 इतकी मदत देईल अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली। तसंच यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी 7,521 या केंद्र सरकारच्या नवीन दराने खरेदी केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते। हरीश पिंपळे यांनी तो उपस्थित केला होता। ई-पीक नोंदणी नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, हे लक्षात घेऊन ग्रामसेवक, तलाठी आदींची समिती नेमून नोंदणी वाढवण्यात येईल असं मंत्री म्हणाले। यावर नारायण कुचे, प्रकाश सोळंके, यशोमती ठाकूर, हरिभाऊ बागडे, राजेश एगडे आदींनी उपप्रश्न विचारले। पुण्यातील कात्रज इथल्या चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन जानेवारी 2025 पर्यंत ते काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली। भीमराव तापकीर यांनी तो उपस्थित केला होता। मुंबईत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नीट होत नाही, नागरिकांना याचा रोज त्रास होत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्याने संबंधित मंत्र्यांच्या मार्फत सभागृहाला या अधिवेशन काळातच अवगत करावे अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली। याशिवाय येत्या शुक्रवारी या संदर्भात आपल्या दालनात बैठक घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलं। आकाशवाणी आमदार निवासात काल पाऊण तास लिफ्ट बंद पडली। त्यात लिफ्टमनला हृदयविकाराचा झटका बसला। आतील लोक घाबरले। या लिफ्ट जुन्या झाल्या आहेत, यात जुने यंत्र भाग लावण्यात आले आहेत, त्यामुळे हा प्रकार घडला। त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी हरीश पिंपळे यांनी सभागृहात केली। यावर तातडीने चौकशी करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली।